आणखी मान्यवर आहे त्या मॅचला एन्जॉय करण्यासाठी ते थांबल्यात. पुन्हा एकदा मान्यवरांचं आम्ही सरसे स्वागत करतोय आणि खेळाडूंना भरपूर साऱ्या शुभेच्छा. मॅच नंतर दुसरा मॅच मध्ये टीम काकडवाल गावदेवी काकडवालच्या विरोधात टीम नेवाळी की चंदू वडापाव पूर्ण टीमला इथे नाश्त्याची व्यवस्था करून दिलेली आहे. त्यांच्याकडून त्यांचे धन्यवाद. चंद्रकांत कॅप्टन आहे टीमचे, त्यांच्याकडून पूर्ण टीमचं नाश्त्याची व्यवस्था. कॅप्टन कुल ऐसा होना चाहिए कॅप्टन. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम निवडली असं वगळी नका. त्यांचं उतरणं मैदानावरती अंपायर देवा. मॅच ला करू सुरुवात. पाहू शकतो नेक्स्ट मॅच गावदेवी काकडवाल 40+ विरोधात खेळत असताना जय नेवाली टीमचा 12वा खेळाडू आहे ना. जय भोले क्रिकेट संघ 40+ नेवाली या दोन टीम मध्ये गावदेवी काकडवाल जय भोले नेवाली या टीम मध्ये आपल्याला मॅच पाहायला भेटतो. दुसरा मॅच पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्ले षटक आढळताना सुनील बायले पुराणी चावल. मात्र इथे सुनीलला चांगले गेम करावं लागेल, चांगले षटक फेकावं लागेल. गेम ऑन करा पण त्यांचा ग्रीन सिग्नल येतोय. नास्तात दुसरा मॅच आघाडीचा खेळाडू स्ट्राईक जगदीश दुसऱ्या बाजूला आपण बघू शकतोय. जगदीश साठी पहिला चेंडू घरंगळ चेंडू सीमारेषेकडे क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ बॉर्ड लाईन वरती. तोपर्यंत धाव मिळेल. स्वतःचा खाता खोलता नाही ते आपण जगदीश दुधकरला बघतोय. दुसरा फलंदाज आपण त्या जोडीला आघाडीचा खेळाडू संदीप आणि जगदीश ही जोडी बघतोय आपण मैदानावरती. टीम गावदेवी काकडवालची 40+ हे सामने आहेत. दुसरा मॅच पहिला षटक पॉवर प्लेचा पहिल्याच चेंडूवरती टीम काकडवालची श्रीगणेशा झाली. स्वतःबरोबर संघाचा खाता खोलत असताना हाही फटका चांगला आहे. सरळ शॉट एक्स्ट्रा केला तर क्षेत्ररक्षक धावबाची शक्यता आहे मात्र नकारताच येईल. काय रनिंग बिडिंग विकेट तालमेल चांगला आहे दोघांमध्ये. तोपर्यंत धाव मिळेल. एक न धावपळक पुढे सरकेल. पहिल्या ऍक्शन चेंडू भेटणं गरजेचं होतं मात्र तिथे धाव आली आहे. एकापेक्षा जास्त काही मिळत नाहीये. टीम काकडवाल धावा मागे मॅच मध्ये 65 बघितले आपण. ओम साई MTCच्या माध्यमातून स्वर्धेत थेट प्रक्षेपण आणि आपण बघू शकता. हे पूर्ण आपल्यापर्यंत थेट प्रक्षेपण देताना आमचे सागर फराड आणि समोर कॅमेरामॅन नीरज. हा फटका चांगला आहे. ऑनसाइड राऊंड ग्राउंड क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेवरती. जगदीश दुसऱ्या धावेचा कॉल स्वीकारलाय कॉल आणि इथे मात्र दुसरी धाव दुसऱ्या धावेसाठी नकारतोय कारण जोपर्यंत या खेळाडूवरती आत्मविश्वास आणि यावेळेस समोर क्षेत्ररक्षक आहेत. दुसरा धावायचा प्रयत्न केला जाईल का पाहायचा आहे. थोडंसं
आणि यावेळेस मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. काय रनिंग बिटवीन एकेरी दोघांनी वाटचाल करत असताना टीम काकडवाल पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील, कारण मागील मॅच मध्ये आपण बघितला 65 धावा बनल्या होत्या आणि त्या धावा चेस करत असताना पहिल्या 2 मध्ये 51 बनल्या आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये 12 मध्ये 15ची गरज असताना त्या धावा रोखल्या गेल्या. काय गोलंदाजी केली आहे रोशनने निर्णायक षटकामध्ये. शेवटच्या षटकात 9 धावा थांबवल्या. गोलंदाज तयार आहे, तुमचं थांबतात बरोबर आहे. फलंदाज रेडी होता. जगदीश धर्मातील चेंडू पुन्हा एकदा हा चेंडू डाऊन दी ग्राउंडचा नगराना तुम्ही डीप विकेट बळण्याच्या भरून चाललाय थेट खेळाडू कक्षाकडे. 6 धावांसाठी षटकार. पाच चेंडू 12 धावा. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या 4 मध्ये 6 आल्या होत्या आणि इथे मात्र षटकार आलाय. धावसंख्या चांगली आहे आणि मात्र पहिल्या षटकातली हा पहिला षटकार ठोकताना फलंदाज जगदीशला आपण बघतोय. आणि गावदेवी काकडवाल 40+ च्या विरोधात जयभोळी क्रिकेट संघ नेवाई हे 2 संघ आणि या दरम्यान आमचे मान्यवर हाही फटका चांगला आहे डाऊन दी ग्राउंडचा. सेम मात्र थोडीशी एरिया बदलली यावेळेस क्लिअर केलं लॉंग ऑन बनलेला षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. षटकार 18 धावा. काय सुरुवात झाली आहे. पहिल्या षटकात 18 धावा पाहायला मिळतात आपल्याला. त्याच्यामध्ये 2 षटकार बॅक टू बॅक जगदीश पाहायला भेटले. समोर संदीप फलंदाजी करतो. आखाड्याची जोडी जगदीश दुधकर संदीप साळवी ही जोडी आपण बघतो मैदानावरती. आणि गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज शिवाजीला बघतो आपण. दुसऱ्या क्रमांकाचा महत्वाचा षटक असेल, कारण पहिल्या षटकावरती संघ थोडासा अडचणीत आहे. भिंडबाद 18 धावा गावदेवी काकडवाल टीमचे आपण बघतोय. त्याच्यामध्ये जगदीशने 2 षटकार ठोकल्यात. संदीपने आतापर्यंत कोणताही मोठा फटका संदीपच्या बॅटने आपण बघितला नाहीये. आता दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात होईल आता आक्रमण होईल का, कारण मागील मॅच मध्ये आपण 65 धावा त्या धावा 4 धावांनी सामना जिंकला होता. गावदेवी मागील टीमने चला हे पास करायचं आहे. नेक्स्ट मॅच 40+ आंबेची असेल तर आंबे टीमने देखील तयार राहायचं आहे. नेक्स्ट मॅच आपला असेल, लक्ष असू द्या. आपण देखील युनिफॉर्म मध्ये तयार होताना ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे या स्पर्धेचा नियम. गेम स्टार्ट. गोलंदाज जास्त वेळ घेता आपण. चला आपण पाहू शकता 40+ मध्ये राजेश मुच्छवाडा देखील खेळताना चॉक मिड विकेट मध्ये आहेत आणि नेमका ठेवायचं कुठे चालू बदललं गेलं. ऑफ साइड मध्ये स्लीपर कव्हरच्या दरम्यान मध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर स्लीपर कव्हरला बॅक टू पॉइंट सेकंड स्लीप शॉर्ट लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मिड विकेट वाईडिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ स्पिनर पूर्ण क्षेत्ररक्षणाची रचना आहे. गोलंदाजी मार्क मध्ये पहिला चेंडू उशिराने खेळायचा प्रयत्न केलाय. चेंडू गेला श्रीनगर डॉट बॉल. पहिला चेंडू चांगला आलाय. हेच चेंडू फेकावे लागतील गोलंदाजांना. दीपक भोई डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक चांगला खेळाडू. टीम निवडच्या माध्यमातून बरेचसे सामने आपल्या टीमसाठी खेळ आहे. क्षेत्ररक्षण करत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हाही चेंडू उशिराने खेळायचा होता. गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचेल का, आणि पोहोचला तोपर्यंत रोखणार चेंडूला. धाव मिळेल. एक स्ट्राईक जगदीशकडे देण्याचं काम केलं जातं, कारण त्याची बॅट बोलतो. लगातारचे 2 षटकार ठोकल्यात आणि षटकार हॅट्रिक तिसरी कंप्लीट होणार का या स्पर्धेतील. इथे मात्र गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू डॉट फेकला होता गोलंदाज शिवाजीने.
पुन्हा एकदा हा फटका. इथे धावबादची संधी आहे. क्षेत्ररक्षक आतमध्ये येतो बॅकवर्ड स्कोरले का दीपक भोईर चेंडूला उचलतात ते पण थांबलेले एकापेक्षा जास्त काही नाही. हे षटक टीम निवालीसाठी चांगला आहे. जय भोई निवालीच्या विरोधात काकडबाल 40+ धमाका श्रीमरंग चषक 20-25 शानदार पर्व आणि प्रमुख आयोजक आमचे उदयदादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजन. फटका चांगला आहे. संदीपच्या बॅटमधून बॅकवर्ड स्कोरले बांधल्याच्या बाहेर येतो षटकार. दोन चेंडू पिकले. पहिल्या 3 मध्ये 2 आले. त्यामध्ये चौथ्या चेंडूत षटकाराला एकंदरीत चांगल्या स्थितीमध्ये बघतोय टीम काकडवाडला. 40+ हा धमाकाच म्हणता येईल. हाही फटका चांगला आहे. डीप मिड विकेटच्या वरून थेट प्रेक्षकांच्या गॅलरीमध्ये षटकार. संदीपचा बॅट बोलतोय टीम काकडवाडसाठी. पहिल्या षटकात जगदीशने सुरुवात केली होती आणि इथे मात्र संदीप बॅक टू बॅक दुसरा षटकार. हे षटक चांगलं चाललं होतं. मध्ये काय आक्रमण केलंय निर्णायक चेंडूमध्ये फलंदाजी करत असताना संदीप ऑन फायर. 32 धावा. होय खूप चांगली स्थिती आहे. कोणताही गडी बाद झाला नाहीये. 32 बघतोय अंतिम चेंडू आणि हाही फटका चांगला आहे. यावेळेस मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे तो म्हणतो धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का स्पष्ट नकार आहे दुसऱ्या धावेला. 2 षटकांची झाली सांगता. 2 षटकाची बिनबाद 30 धावा. 16.50 धावगती राखली आहे टीम काकडवालने. दोन्ही टीमला विनंती असेल खेळ पास करायचा. पंच मॅच चालू करा. त्याला 2 मध्ये चांगल्या स्थितीमध्ये बघतो आपण टीमला. नक्कीच पुढील मॅच असेल. चला आपण पुढचा मॅच. कोणची आहे मॅच पुढची नेक्स्ट मॅच. बॉलर कोण आहे. कृष्णा. तर आपण पहा खेळ चालू करा. प्लस मॅचेस मध्ये इंडिया मॅचेस असतात आणि इंडिया मॅच करत असताना मात्र ते दुसऱ्या मॅच मध्ये वेळ जास्त होतो. वेळ बघू नका प्लीज. बेल्स का बेल्स परत असेल तर काढा ना मध्ये. नक्कीच हवा खूप आहे. बेल्स नका वापरू आपण प्लीज. कारण हवेच्या आवाक्यामध्ये बेल्स पडू शकतात. पुन्हा एक डेड बॉल येईल आणि खेळाडूवरती अन्याय येऊ शकतो. गोलंदाज तयार आहे दुसऱ्या षटकामध्ये. पहिला चेंडू. हा फटका चांगला आहे. दूरवर क्षेत्ररक्षक कोणी नाही आहे आणि असला तरी बनेल प्रेक्षक. चेंडू डीप मिड विकेट बांधल्याच्या बाहेर षटकार. काय फलंदाजी करतो संदीपच्या बॅटमध्ये. तिसरा धडाका.
नेक्स्ट मॅच असेल जय काळेश्वर 40+ अंधेच्या विरोधात गावदेवी बुलबुल 40+ टीमचे खेळाडू आले असतील तर आपण समजून कशा संपर्क साधायचा बुलबुल टीम. बुलबुलच्या विरोधात नेक्स्ट मॅच असेल. हाही फटका चांगला आहे, उंच गेलाय, यावेळेस झेलची शक्यता, झेल होईल का हा प्रश्न आहे. हो 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 अंतिम मोमेंटला झेल सुटलाय, तोपर्यंत धावा मिळतात 2. तिसरीचा प्रयत्न इथे चालू आहे सध्या. 3 कंप्लीट, चौथीचा प्रयत्न आहे आणि तोपर्यंत धावा 4. सुपर फास्ट रनिंग बिटवीन द विकेट. आज आपण बघतोय त्या शर्तींच्या मैदानावरती पहिले सुटल्यानंतर गाड्या सुटल्या आवाज येतो असे फलंदाज पळत असताना काय रनिंग बिटवीन द विकेट. धावा एकत्रित मिळाल्या 4. संदीप चांगली फलंदाजी करतो, प्रेशर आहे टीम निवाळीवरती. इथं मात्र विकेटची गरज आहे टीमला. कृष्णाचं 2. हा चेंडू बॅटचा कडा घेऊन लॉंग स्टॉपला क्षेत्ररक्षक धावतो चेंडू थांबलाय, पाहायचं मात्र अंतिम मोमेंटला मांडल्याच्या बाहेर. चौकार. 47 काय धावसंख्या आहे टीम काकडवालची. मजबूत स्थितीमध्ये बघतोय, अजूनही भरपूर चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या डावातील तिसऱ्या षटकातील अजून 3 चेंडू मात्र शेष असतील, शिल्लक असतील. आणि काय फलंदाजी झाली आहे, आक्रमण केलंय संदीपने आणि एका बाजूने जगदीशने. संदीप मला वाटतं जास्तीत जास्त धावांवरती आपल्याला पाहायला मिळतो. संदीपच्या एकंदरीत 3 षटकार त्यांनी टोकला, 2 चौकार. हाही फटका चांगला आहे, दूरवर क्षेत्ररक्षक धावतो चेंडू मागे, तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो केला गेला. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आहे जगदीश नकारता येणारच नाही आणि 3 कंप्लीट. काय ताळमेल आहे, काय रनिंग बिटवीन द विकेट. आणि या दरम्यान अर्धशतक कंप्लीट झाले टीम गावदेवी काकडबालचे. 50 धावा लागतात धावफलकावरती. आयटम तरी काय काय म्हणतो तू. फलंदाज हा फटका चांगला आहे. दीपक अवर शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू पॉइंटच्या बाहेर. चौकार. मागच्या मॅच मध्ये आपण 65 बघितलं, या मॅच मध्ये आपल्याला जास्ती धावा पाहायला मिळतील का हा प्रश्न आहे. 54 धावा बघतो पण धावफलकावरती टीम निघाली. आता या दरम्यान त्यांचे ओपनर भाग्यवंत यांचं इथे शुभ आगमन झालं. या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत असेल. ओपनर भाग्यवंत आपल्याला विनंती आहे आपण या संवर्धन कक्षामध्ये बरेचसे मान्यवर या स्पर्धेत मॅचला एन्जॉय करत असताना. चोपन्न बाबा. चला कृष्णा. महागडा षटक झाला आतापर्यंत. 54 3 षटकांचा खेळ अजून चालू आहे. हा फटका चांगला आहे, क्रॉस लाईन क्षपल होतं. नंतर मोमेंटला सरळ बॅटने साईड स्क्रीन समोर षटकार. षटके संपली 3. 60 धावा धावफलकावरती. उच्चांग धाबांचा बिनबाद 60. काय सुरुवात दिली आहे. पाणी ना खेळाडूंना पाणी या. आपण मॅचला आपण वेळ जास्त होतो, वेळ महत्वाची आहे, वेळ जास्त घालू नका आपण. 40+ नेक्स्ट मॅच टीम बुरबेल. बुरबेल संघाचा खेळाडू आला असेल तर पण या नाण्यापैकी नेक्स्ट मॅच आपला आहे. जे काळेश्वर क्रिकेट संघ आंबे 40+ त्यांच्या विरोधात तिसरा मॅच खेळेल. आपण भव्य दिवस स्पर्धा बघतो. श्री मळंगर चषक 2025 शानदार पर्व आणि स्पोर्टची ऑर्गनाइज टीम
प्रामुख्याने उदय दादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जे काळाश्वर क्रिकेट संघ आंबे यांच्या माध्यमातून भव्य 3 दिवसीय स्पर्धा 40+ आपण सामने बघतोय. पहिल्या 3 षट पहिल्या आणि दुसऱ्या तिसऱ्या प्रत्येक षटकामध्ये धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. किंवा निर्णायक 6 चेंडू शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक आहे. वेळ जास्त होते, आपण वेळ जास्त बघू नका. वेळ महत्वाची आहे. 40+ गोलंदाजी मार्कामध्ये निर्णायक षटकामध्ये गोलंदाज भगवान जाधव. भगवानला चांगली गोलंदाजी करायला लागली. टीमसाठी ती संघ अडचणीत आहे. बेल बघूया टीम मोबाईल जसं बेल घेतात आपण. पहिल्या 3 षटकांमध्ये धावांचा उच्चांक. अजूनही निर्णायक 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यार काय वेल महत्वाची आहे. काय झालं नवल टीम फास्ट खेळायचं आपण. हा चेंडू चांगला आहे आणि इथे मात्र फलंदाज स्ट्राईक आपल्याला अशी चेंज करता येणार नाहीये. चेंडू सुटला तरच लक्ष असू द्या. असं काहीच नाही या चेंडूवरती बॅट्समन बाद नाहीये. बॉल डॉट बॉल आउट आहे. बॅटकट आहे का काय आले. डॉट बॉल आलाय. संदीप चांगली गोलंदाजी करते देखील. संदीपने मात्र आक्रमण केलं आहे. 3 षटकार 2 चौकार ठोकल्यात. काय फलंदाजी केली आहे. जवळजवळ 22-24 धावा संदीपने देखील बनवल्यात. हा फटका पाहावा लागेल. इथे मात्र आता धाव बाद विकेट सॅक्रिफाईस. अंतिम षटकामध्ये विकेटचं प्रथम केलं गेलंय. संदीप इथे मात्र 60 धाव बाद होताना पहिल्या वेधका टीमला 60 वरती संदीप बाद. टीम गुरगुलचा कर्णधार आपण यायचा आहे. कॅप्टन नाणेफेक केली जाईल लगेच. खेळ जरा फास्ट खेळायचा आहे. तयार. चला भगवान गोलंदाजी मार्कमध्ये आहे. अंतिम षटक फेकण्यासाठी बॅकफुट लावून खेळत होतो. साइड ऑफ स्टिक. अंपायर सिग्नल दॅट इज वाईट बॉल. खराब चेंडू फेकलाय. हा फटका चांगला आहे. दूरवर क्षेत्ररक्षक धावतो चेंडू मागे आणि चेंडूला थांबू शकलेत नाहीयेत. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. 65 धावा इथे बनल्यात. मागील मॅच मध्ये आपण 65 बघितलं पहिल्या मॅच मध्ये. आणि इथे उच्चांक धावांचा होणार. च्या दिवसातील सर्वात जास्त धावा कोणाच्या नावी जातील हा प्रश्न आहे. टीम पहिल्या फेरीमध्ये फलंदाजी करत असताना टीम काकावलच्या 65 बनल्यात. मागच्या मॅच मध्ये 65चा स्कोर होता. हाही फटका चांगला आहे. डाऊन दी ग्राउंड डीप मिड विकेटच्या वरून बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. यावेळेस मात्र फलंदाज आहे फकीरच्या बॅटमधून आक्रमण झालंय. बॅक टू बॅक दुसरा आसमानी टोला. षटकार. धावांचा उच्चांक आपल्याला पाहायला मिळतो. 71. अजून एक चेंडू फेकायचे. 2 बॉल आहेत ना. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. त्याला वेळ घेऊ नका. टीम निवडली. वेळ झाला मॅचला. जवळजवळ 40 मिनिटे लागायला लागली 4 षटके फेकण्यासाठी. भगवानचा महागडा षटक होतो हा देखील. हाही फटका बोल्ड झाला. बॅट्समन आउट.
71 धावा उच्चांक धावांचा. तयार यापुढे प्रत्येक टीमला सूचना असेल. टीम बुद्धीचा कॅप्टन आला असेल तर या आपण नाणेफेक केली जाईल लगेच दोन टीम मध्ये. आलाय का? चला नेक्स्ट बॅट्समॅन. आणि 71 धावा आपण बघतो उच्चांक धावांचा मॅच नंबर 2 मध्ये. पहिल्या डावामध्ये टीम काकडवाल फलंदाजी करतो. अंतिम निर्णायक शेवटचा चेंडू भगवानचा. बागपूरला फटका चांगला आहे. नो मॅन्सला चेंडू मात्र बागपूर पॉईंट दोनच्या बाहेर जाताना बघतोय आपण. आणि मात्र इथे चेंडू गेला नसेल तर ठाव किती वेळेला पाहावं लागेल आता. भरपूर धावा झालेल्या आहेत. एकच धाव मिळेल. 71 72 धावा. बाउंड्रीच्या बाहेर गेल्यानंतर एकच धाव मिळेल. फक्त 4 धावा नक्कीच पूर्ण झाल्या असं धावून 73चं लक्ष आहे. खूप मोठं लक्ष आहे. आणि मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये आला पाहिजे पुन्हा एकदा आपण आशिष म्हात्रे टॉससाठी यायचं. तर बघू शकाल उपस्थित मान्यवर गोटीराम भाग्यवंत यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एकनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. यापुढील मॅच बुर्दुल बनाम आंबे, बुर्दुल 40+ आणि जय कालेश्वर 40+ आंबे या दोन टीम मध्ये टॉस केला जातोय. टॉस जिंकला आपण बघू शकाल टीम बुर्दुलला. फिल्डिंग करण्याचा डिसिजन त्यांनी स्वीकारलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केले होम ग्राउंड वरती जय कालेश्वर 40+ आंबे या टीमला. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मैदानामध्ये एक सत्राचा खेळ संपलाय आणि एका सत्राच्या अखेरीस धावफलकावरती टोटल 73 धावा कुठल्याच प्रथम फलंदाजी करत असताना काकडवाल 40+ या टीमनं आणि 74 धावेचा टार्गेट सेट केलाय. आपण बघू शकाल नेवाली 40+ या टीम समोर. चला काकडवाल आपण लगेच उतरा मैदानाच्या आतमध्ये. चला काकडवाल टीम आपण लगेच उतरा मैदानाच्या आतमध्ये. लगेचच फिल्डिंग सजून घ्यायची आहे. दुसऱ्या सत्राला झाली आहे सुरुवात. सेकंड इनिंग आपण बघू शकाल पहिल्या सत्रामध्ये 73 कुठल्या 74चा टार्गेट सेट केलाय. पहिला मॅच सुद्धा आपण अतिशय चांगली पाहिली. खरड विपक्ष मांगरूळ, त्याच्यामध्ये मांगरूळ टीमनं सिकस दिली टीम खरडला आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला मांगरूळ टीमनं. आणि या मॅच मध्ये सुद्धा खूप जास्त धावा पहिल्या सत्रामध्ये कुठल्याच प्रथम फलंदाजी करत असताना काकडवाल या टीमनं 74 धावेचा टार्गेट आहे. चला काकडवाल आपण भरपूर वेळ येत आहे. काकडवाल टीम आपण लगेच उतरा. काकडवाल टीम आपण लगेच फिल्डिंग सजून घ्यायची आहे. 74 धावेचा टार्गेट सेट केलाय टीम काकडवालला. शेवटच्या बॉलवरती माया पावशेचा आपण फटका पाहिला, मात्र तो आउटफील्ड मध्ये अडला गेला. चांगला स्ट्रोक कव्हर्स मध्ये आपण पाहिला. पॉइंटच्या दिशेने तो फटका त्याने सजवला. आउटफील्ड मध्ये चेंडू अडला. चला फलंदाज आपण चला वेळ घेऊ नका, लगेचच या.
आजच्या दिवसामध्ये आपल्याला पहिल्या इनिंगच्या 5 मॅचेस कव्हर करायच्या, त्याच्यामुळे आपण जास्त वेळ घेऊ नका. चला पंच, आपण सुद्धा सक्त ताकीद द्यायची मैदानाच्या आतमध्ये. लगेचच फिल्डिंग सजून घ्या टीम काकडवाल. आजच्या दिवसामध्ये 10 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. चला आपण वेळ घेऊ नका, अन्यथा नेक्स्ट राऊंड 2 ओव्हरचा केला जाईल अशा आयोजकांच्या सूचना येत आहेत. चला टीम काकडवाल, आपण भरपूर वेळ घेत आहे. तर गोलंदाजी मार्कवरती आपण बघू शकाल पहिल्या षटकामध्ये P1चं षटक निर्णायक षटक असेल या मॅचचा. या ओव्हरमध्ये जर जास्त धावा आल्या तर टीम नेवाल या मॅचमध्ये बनून राहील, आणि या ओव्हरमध्ये कमी धावा खर्च केल्या तर काकडवाल टीम पकड मजबूत करेल या मॅचवरती. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. द्वारकानाथ आणि सुनील ही प्रारंभिक जोडी आपण बघू शकाल. ओपनिंग ब्लास्टर मैदानाच्या आतमध्ये. फकीर आला गोलंदाजी मार्कवरती. लेफ्ट हँड बॅट्समन ऑन स्ट्राईक आपण बघू शकाल. द्वारकानाथ बॉल आखूड टप्प्याचा होता, त्याला पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. तर याच दरम्यान आपण बघू शकाल संदीप भाग्यवंत यांचं शुभ आगमन या पण व्यासपीठावरती या स्पर्धेमध्ये. आपलं सहर्ष स्वागत. संदीप भाग्यवंत यांना विनंती करतो या पण व्यासपीठावरती. पहिला बॉल सुरेख फेकलाय, यावेळेस चांगला फटका, लॉक केलाय, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदारी 6 रन षटकार. यावेळेस लेग बिफोरचे अपील, मात्र इथे LBW आउट दिला जाणार नाहीये. स्पर्धेचे नियम आहेत, पायचीत बाद नाहीये, लेग बिफोर आउट नाहीये स्पर्धेमध्ये. लेग बाईजच्या माध्यमातून एक धाव येते, एका धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल. 7 या आकड्यावरती 74चा पाठलाग करायचा. षटकार ठोकला द्वारकानाथनं, मात्र तदनंतर कमबॅक केला फकीरनं. उपस्थित मान्यवर आपण बघू शकाल आमच्या व्यासपीठावरती. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये त्यांनी सहभाग नोंदवला. त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय आणि मॅचला एन्जॉय करतायत. आपण बघू शकाल व्यासपीठावरती आमचे मान्यवर सन्माननीय श्यामदादा पाटील, त्याच्यानंतर आपण बघू शकाल भगवान जाधव साहेब आहेत, त्याच्यानंतर गोटीराम भाग्यवंत, एकनाथ पाटील साहेब आहेत. ह्या वेळेस चांगला बॉल, अजून एक चांगला बॉल आलाय. गोलंदाज फकीर यांच्या माध्यमातून एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 8 या आकड्यावरती.
फील्ड मध्ये परिवर्तन आपण बघू शकाल. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन जेव्हा मैदानाच्या आतमध्ये असतं तेव्हा सातत्यानं आपल्याला फील्ड मध्ये बदलाव करावे लागतात आणि तेच करत असताना टीम काकडवाल ह्या वेळेस रनअप मध्ये अडथळा निर्माण झालाय. रिदम चुकलाय गोलंदाज फकीर यांना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती अंबे एन कडनं ते सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा स्ट्रायकर वरती फलंदाज द्वारकनाथ. यावेळेस बॅटची कडा शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्ड मॅनच्या वरना बॉल फ्लाय झाला. बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग स्टॉप एरिया मध्ये आलाय. दमदार फटका 4 रन. बॅटची कडा घेतली. शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग तिथे उपस्थित होते. त्यांच्या मधोमध हा चेंडू पडला आणि बॉल लॉंग स्टॉप एरिया मध्ये बाउंड्री गाठली आहे. चौकार आला. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 12 या आकड्यावरती. बॅट्समन द्वारकनाथच्या बॅटमॅन शेवट गोड केले या षटकाचा. ठोकलाय षटकार. एका ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. धावफलकावरती टोटल 18. टीम काकडवाल आपण भरपूर वेळ घेत आहे. चला बेल्स रिमूव्ह करायचे आहेत. चला पंच बेल्स रिमूव्ह करा. हवेचं वातावरण आपण पाहतोय. सातत्यानं हवा या मैदानावरती खेळत असताना आपण पाहतोय. यावेळेस दिशा खराब आहे. कीपर बीट त्याच्यानंतर शॉट थर्ड मॅनला बीट करत असताना बॉल चाललाय डीप मध्ये बाउंड्री रेषेजवळ आणि या बॉल वरती येत आहे टोटल वाईट प्लस 2 अशा एकंदरीत 3 धावा या बॉल वरती येत आहेत. एक्स्ट्रा रन्स स्कोर कार्ड मध्ये ऍड होत आहेत. धावफलकावरती टोटल 21. ह्यावेळेस बॅट शेवटच्या मोमेंटला फेस ओपन केला. फक्त टच केला आणि इथे एकदा ते एकनं स्ट्राईक कन्वर्ट केली जाते बॅट्समन द्वारकनाथ कडे. सलामीचा फलंदाज विस्फोटक आहे. त्याच्या बॅटमधून 2 षटकार आपण पाहिलेत. गोलंदाजी मार्क वरती जगदीश दूधकरला आपण पाहतोय. एक महत्वाचा खेळाडू आहे टीम काकडवालचा. फील्ड मध्ये परिवर्तन. काकडवाल टीम आपण जास्त वेळ घेऊ नका प्लीज. ह्यावेळेस चांगला बॉल. अप्रतिम चेंडू. डॉट बॉल आलाय.
इथे फटका चांगला आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षक कोणच नाहीये, गॅप शॉट सिलेक्शन, बॉल एका टप्प्यावरती जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. द्वारकनाथच्या बार मधून अजून एक तडाखा, 4 रन. दापलकावरती टोटल 26. तर याच दरम्यान आपण बघू शकाल आमचे मान्यवर सन्माननीय वासुदेव भाग्यवंत यांचं शुभ आगमन या पण व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेमध्ये श्री मलंग ट्रॉफी मध्ये सहर्ष स्वागत. इथे फटका चांगला आहे, चक्रक लगावली या बॉल वरती, बॉलला फेकून दिलाय डीप फाईन लेगला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. काय जबरदस्त फलंदाजी होती या, पूर्णपणे एक हाती किल्ला लढवला जातोय द्वारकनाथच्या माध्यमातून. दापलकावरती टोटल 32. वन साइड हिरो आपण बघू शकाल, एकटा लढतोय मैदानाच्या आतमध्ये. काकडबॉलच्या विपक्ष केलेत असताना आपण बघू शकाल द्वारकनाथ एकटा लढला आतापर्यंत. दापलकावरती टोटल लावली गेली आहे 32. पुढे सरसावलाय, इथे डॉट बॉल. षटकारानंतर डॉट बॉल आलाय, थोडस प्रेशर रिलीज केलं गोलंदाज जगदीशने. एक अनुभव खेळाडू आहे आणि जगदीशकडनं याच पद्धतीची अपेक्षा आहे काकडबॉल टीमला. इथे दिशा बघावी लागेल, वाढ बॉलचा इशारा आला पंचांकडनं. मच्छिंद्र भाग्यवंत आपण पाहतोय मेन पंचाच्या भूमिकेमध्ये. त्यानंतर आपण आउटफील्ड मध्ये अंपायर बघू शकाल सोमनाथ म्हात्रे, मॅन फ्रॉम खरट. चांगली फलंदाजी केली पहिल्या मॅच मध्ये. इथे पुन्हा एकदा दिशा बघावी लागेल, पुन्हा एकदा दिशा खराब आहे, वाढ बॉलचा इशारा. अजून एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाते. धावपलकावरती टोटल 34 धावा धावपलकावरती. इथे चांगला बॉल, डॉट बॉल आला, शेवट गोड केला जगदीशना. दोन ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. दापलकावरती टोटल 34. चला काकडबॉल टीम फिल्डिंग सजून घ्या लगेच. चला पाण्याची मागणी होते मैदानाच्या आतमध्ये, आपण लगेचच पाण्याची पूर्तता करायची आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. तर मान्यवरांचा आभार व्यक्त करतोय, या स्पर्धेपासून निरोप घेत आहेत. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल आम्ही आभारी आहोत. बघा सर्व प्रेक्षकांना आणि खेळाडूंना सूचना आहेत, आपण गाड्या रोड वरती पार्क करू नका, रोड ओपन ठेवायचा. आपण सर्वांना सूचना असेल, आपण रोड वरती गाड्या पार्क करू नका प्लीज. काल जय कालेश्वर 40+ आंबे या दोन टीम मध्ये लढत.
टॉस जिंकलाय. बुरदुल टीमनं टॉस जिंकला, प्रथम फिल्डिंग करण्याचा डिसिजन त्यांनी स्वीकारलाय. तिसरे षटक मार्गस्थावरती. दशरथ गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. सेकंड वरती फलंदाज आपण बघू शकाल. सुनील 34 धाबा धावफलकावरती आहेत. अद्यापही जिंकण्यासाठी 40 धाब्याची गरज आहे. 12 चेंडू आणि 40 धाब्याची गरज आहे जिंकण्यासाठी टीम नेवालीला. चला पंच, मॅच सुरू करा. यावेळेला चांगला फटका, वेट अँड वॉच. बॉलला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदारी छेरन. तर याच दरम्यान आमच्या मान्यवर आपण बघू शकाल कालुराम भाग्यवंत या पण व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेमध्ये श्री मलंग ट्रॉफी मध्ये आपलं सहर्ष स्वागत. बघा, आयोजकांच्या सूचना आमच्यापर्यंत येत आहेत. चेंडू कधी भिजला फुटला हरवला तर नवीन चेंडू दिला जाईल आणि चॉईस बॉल नसेल आणि इथे उडवलाय बॉल. अजून एक दमदारी बॅक टू बॅक. 2 बॉल वरती ठोकले 2 षटकार. बॅट्समन सुनीलला मॅच जिवंत ठेवली आहे नेवाले टीम साठी. बघा, आयोजकांच्या सूचना येत आहेत. बॉल कधी भिजला फुटला हरवला तर नवीन दिला जाईल आणि तो चॉईस बॉल नसेल याची प्रत्येक संघानं नोंद घ्यायची आहे. 2 चेंडू 2 षटकार बॅट्समन सुनीलने ठोकल्यात. मॅच जिवंत केली आहे. आता येणारे 10 चेंडू जिंकण्यासाठी 28 ची गरज आहे. अप्रतिम मॅचेस, प्रत्येकी मॅच एक थरारक आपण बघू शकाल. इथे चांगला बॉल, फलंदाज बाद. तर याच दरम्यान आपण बघू शकाल आमचे मान्यवर कालुरामजी भाग्यवंत यांचं शुभ आगमन. त्यांचे या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. नवीन फलंदाज शिवाजी आलाय. ऑन स्ट्राईक असेल. आता 9 मध्ये 28 बनवायचे आहेत. मॅच चांगली आहे. चला पंच, सामना सुरू करा. 9 मध्ये 28 ची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती दशरथ सज्ज झालाय. चांगला बॉल बीट झालाय. कीपर शॉर्ट फाईन लेगला सुद्धा बीट केलाय. बॉल अतिशय वेगाने बाउंड्रीच्या दिशेनं फरार झालाय. येतोय चौकार. डॉट बॉलला मात्र यष्टीरक्षकाला चेंडू पकडता आला नाहीये. या बॉल वरती 4 रन येत आहेत. आता 8 मध्ये बनवायचे आहेत 24. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धाब्याची गरज. आठ चेंडू आणि 24 धाब्याची गरज. धावफलकावरती टोटल 50 कंप्लीट. 74 विन आहे. 73 एकच रन होता
यस 73 ला विन आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. यावेळेस पुन्हा एकदा पुल केला बॉल हवे झेल इथे नोमॅन्स लँड मध्ये पडत असताना आपण बघू शकाल या बॉल वरती येत आहे 2. आता 2 धावफलक पुढे जाईल 52-52 या आकड्यावरती. आता येणारे 7 चेंडू आणि 21 धावेची गरज आहे. 7 चेंडू 21 ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी टीम नेवालीला. समोरच्या दिशेने फटका सजवला. या बॉल वरती एक कंप्लीट केली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न असेल का? प्रयत्न दाखवलाय आणि 2 धावा कंप्लीट. आता 6 मध्ये बनवायचे आहेत 19 आणि स्ट्रायकर वरती फलंदाज असेल द्वारकनाथ. काकरवाल टीम न कुठल्याच 72 आणि 73 ची गरज आहे. शेवटच्या बॉल वरती 1 धाव आली. आता येणारे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 19 धावेची गरज आहे टीम नेवालीला. गोलंदाजी मार्क वरती आपण बघू शकाल संदीप येत आहेत. 6 मध्ये 19 डिफेन्स करायचे आहेत आणि संदीपचा वापर केलाय काकडवाल टीमनं. स्ट्रायकर वरती फलंदाज ज्यानं खूप चांगली फलंदाजी केली आहे या दुसऱ्या सत्रामध्ये. उत्तरार्धामध्ये प्रत्युत्तर देत असताना आतापर्यंत चांगली फलंदाजी आपण द्वारकनाथची पाहिली आहे आणि आता 6 मध्ये बनवायचे आहेत 19. खोलवर टप्प्याचा बॉल अप्रतिम फेकलाय. पहिला बॉल डॉट आलाय. काय जबरदस्त सुरुवात केली आहे संदीपनं. आता 5 मध्ये बनवायचे आहेत 19. 3 षटकार इथनं फलंदाजाला ठोकावं लागतील. द मॅच जिंकायची असेल नेवाली टीमला. अजून एक चांगला बॉल बॅटची कडा फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. पूर्णपणे या मॅचची हवा काढून टाकली आहे गोलंदाज संदीपनं. चार चेंडू 19 धावेची गरज आहे. नवीन फलंदाज भगवान आलाय. यावेळेस बॅटची कडा पुन्हा एकदा बॉल हवे शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल करतोय. बॉल बराच काल हवेत राहिला मात्र या बॉल वरती येते फक्त सिंगल. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय 55 या आकड्यावरती. यापुढील मॅच साठी
विनंती करते संदीप म्हात्रे यांना की आपण पंचांची भूमिका यापुढील मॅच मध्ये पार पाडायची आहे. यावेळेस चांगला फटका, मात्र मोठा फटका या बॉल वरती आला नाही. आता जिंकण्यासाठी गरज आहे 2 चेंडू आणि 16 धावा. 2 चेंडू 2 षटकार आले तरी सामना इथनं जिंकता येणार नाहीये. 12 मध्ये 16 बनवायचे आहेत. नेवाली टीम आतापर्यंत खूप चांगला खेळला, मात्र शेवटच्या मोमेंटला थोडासा अडकला. द्वारकनाथची विकेट संदीपनं कॅरी केली आणि काकडवाल टीमला मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करत असतानाच जबरदस्त कामगिरी काकडवाल टीमची राहिली आहे. चांगला फटका, डान्सिंग डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफच्या वरनं बॉलला फेकून दिलाय सीमा पलीकडे षटकार. मात्र उशीर झाला. या आधीच्या बॉल वरती जर हा फटका आला असता तर मॅच मध्ये चुरस अजूनही आपल्याला पाहायला मिळाली असती, मात्र तसं घडत नाही. आता 1 मध्ये बनवायच्या 10. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. 1 चेंडू 9 धावा 10 धावा सातत्यानं बनत असतात आणि आता इथे 1 मध्ये 10 बनतील का टीम नेवालीसाठी. सेकंड वरती फलंदाज आणि इथे सामना फिनिश. जबरदस्त खेळ काकडवाल टीमचा राहिला. हार्ड लक टीम नेवाली. यापुढील मॅच साठी बेस्ट ऑफ लक टीम काकडवाल. तर चला बुरदुल टीम आपण